नमस्कार मित्रांनो, मी गौरव गुंगरड पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे। तर मित्रांनो, आज आम्ही मॅच खेळण्यासाठी गडी कारखाना तालुका गेवराई जिल्हा बीड या ठिकाणी मॅचसाठी आलो होतो। त्यानंतर आम्ही जय भवानीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेलो आहोत। तर या ठिकाणी आम्ही 11वी-12वीला कॉलेजला सुद्धा असताना नियमित आम्ही दर्शनासाठी यायचो। तर हे समोरचं जे भव्य दिव्य असं पटांगण दिसतंय, तर या ठिकाणी सार्वजनिक विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होतो। या ठिकाणचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली हा विवाह सोहळा संपन्न होतो। तर हे बघा मित्रांनो, आपण आता अगदी जय भवानीच्या दर्शनासाठी आलेलो आहोत। तर हे बघा, संपूर्ण या ठिकाणी आजूबाजूला संपूर्ण काम चालू आहे। तर तुम्हाला अगदी जवळून देवीचं दर्शन देतो। तर बघा मित्रांनो, आजूबाजूला कामसुद्धा सुरू आहे, मंदिराचं सुद्धा काम सुरू आहे। तर आता आपण मंदिराच्या अगदी जवळ आलोत। जय भवानी देवी प्रसन्न, अतिशय जागृत असं हे देवस्थान आहे। तर तुम्हा सर्वांना दर्शन देतो। तर हे बघा, आपण आता अगदी मंदिराच्या जवळ आलेलो आहोत आणि बघा देवीचं दर्शन देतो। जय भवानी, जय शिवाजी। बघा, सर्वांनी दर्शन घ्या। अतिशय जागृत असं हे देवस्थान आहे, जय भवानी मंदिर, गडी कारखाना, तालुका गेवराई जिल्हा बीड। जय भवानी। ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते, गिरिवर विंध्य शिरोधी निवासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनते, भगवती हे शितिकंठ कुटुंबिनी भूरी कुटुंबिनी भूती कृते, जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते। तर हे बघा मित्रांनो, हॉल बघा, भरपूर मोठा हॉल आहे। तर या ठिकाणी सुद्धा स्पेशल लग्न वगैरे सुद्धा या हॉलमध्ये होतात। बघा, अगदी भव्य दिव्य असा हॉल आहे, भरपूर मोठा हॉल आहे हा। तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी लग्न झाल्यानंतर जेवणाची जी व्यवस्था असते ती या ठिकाणी असते। हे बघा, समोर पाणी वगैरे, या ठिकाणी जेवण वगैरे बनवतात आणि या ठिकाणी जेवायची सोय असते। तर या ठिकाणी संपूर्ण सध्या काम सुरू आहे। बघा, सगळ्या बाजूने बघा काम सुरू आहे, कर्मचारी काम वगैरे करतात। या ठिकाणी सुद्धा जेवण्यासाठी व्यवस्था असते आणि त्यानंतर हे बघा, या ठिकाणी पाणी पिण्याची सुद्धा सोय आहे। त्यानंतर या ठिकाणी बघा हिंद क्रीडा आणि आतमध्ये व्यायामशाळासुद्धा खूप मोठी आहे। परंतु आता मॅचला जायचं, त्यामुळे आतमध्ये जाऊन व्हिडिओ करत नाही, तुम्हाला बाहेरूनच मित्रांनो व्हिडिओ दाखवतो। तर हे बघा, बाजूने गार्डनसुद्धा तेवढं सुंदर आहे, अतिशय सुंदर असं गार्डन आहे। त्यानंतर हे बघा, हनुमंताचं मंदिर आहे या ठिकाणी। तर तुम्हाला दर्शन देतो। बजरंग बली की जय, जय श्रीराम। सर्वांनी दर्शन घ्या। तर हे बघा, या ठिकाणी विवाह सोहळा होतो, सार्वजनिक विवाह सोहळा। बघा, खूप मोठं मैदान आहे आणि त्यानंतर हे बघा, आता मंदिराच्या पाठीमागचा जो भाग आहे, तर या ठिकाणी पूर्वी मोर वगैरे असायचे, परंतु सध्या स्थितीमध्ये नाही आहेत। तर मित्रांनो, दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर आता आम्ही हा बीड आणि संभाजीनगर हायवे आहे, या ठिकाणावरून आता कॉलेजच्या तिथे मॅच खेळण्यासाठी जात आहोत। तर तुम्हाला थोडीशी मॅचसुद्धा दाखवतो।
नाही का शिव्या